आता थोडी माणुसकी शिल्लक नाही राहिली का तुमच्यात? एका एकट्या स्त्रीला माणुसकीच्या गोष्टी नेत्रा तू नको करूस प्लीज. तुझ्यात आहे माणुसकी? आणि राहिला प्रश्न फाल्गुनीचा तर ती बोलणार, तिला जे हवं ते बोलणार, कारण तुझ्यापेक्षा जास्त हक्क आहे तिचा या घरावर, कळलं? कारण ती या घरात एक सून म्हणून आली होती, पण तू खोटी नर्स म्हणून आली होतीस, एक मोलकरीण म्हणून आली होतीस नेत्रा तू या घरात. तेजस, हात कोणाला लावलास रे? तेजस, वय? तेजस, आधी मूर्ख आहेस तू? हा, काय करतोय? हात उचलतोय? कळतंय तुला तू काय केलंस ते? फाल्गुनी ताई, ताई काय होतंय तुम्हाला? तुला फाल्गुनी काय झालं इथे? त्यांना काहीतरी होतंय. काय होतंय तुम्हाला? तू लांब राहायचा, जवळ यायचं नाही, सांगून ठेवते. फाल्गुनी काय होतं बाबा? काय झालं तुला? तेजस तिला बेडरूम मध्ये घेऊन फाल्गुनी इथे बघ. आता मागून यायचं नाही. अहो काय केलं तुम्ही? हात कसा उचलला तुम्ही तेजस भाऊजींवर? भांडण होऊ दे नाही तर काही होऊ दे, तुम्ही त्यांच्यावर हात उचलायला नको होता. तुम्ही चुकलात, चुकलात तुम्ही. सावकाश सावकाश. तेजस, बरं वाटतं? तरी मी सांगत होतो ना डॉक्टरकडे जाऊया, पण नाही. इथे माझं ऐकायचंच नाहीये कोणाला. तिथे त्या नेत्राला स्वतःचा खरं करायचं आणि इथे हिला एक गोष्ट ऐकत नाहीये. तेजस, तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. मला काय झालं? मला काहीच झालं नाहीये. फक्त एवढंच झालंय की त्या अद्वैतने माझ्या कानाखाली मारले, बस एवढंच झालंय. आणि मला विचारतेस मी ठीक आहे का? तू स्वतःकडे बघितलंस का? काय काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? तेजस, बास आता किती ओरडशील तिला? अगं मग काय करू काकू? स्वतःची काळजी घेता येत नाही हिला. अगं तिला चक्कर येते, मळमळते, उलट्या होत आहेत तिला, तरी नाही ऐकायचंच नाहीये. या झालं? फाल्गुनी, मला सांग, तुला कोरड्या उलट्या होतात आणि मध्ये चक्कर सुद्धा येते, बरोबर? आणखी काय होतंय तुला? काकू मग सतत ना काहीतरी खावं असं वाटतंय. फाल्गुनी, तू प्रेग्नंट तर नाही आहेस ना? मग आता असली काय? अरे कोरड्या उलट्या होत आहेत तिला, तुला एवढं साधं नाही कळलं? म्हणजे फाल्गुनी, तिथं आपण आई बाबा होणार आहे. मागच्या वेळेला जे झालं ना त्यानंतर मला असं वाटलं होतं की मी कधी आईच होऊ शकणार नाही. मग मी आई होणार आहे. एवढी वर्ष या गोष्टीची वाट पाहत होतो आणि नवरात्री माझा गुड न्यूज मिळाली.
तुमच्या दोघांचंही खूप 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 अभिनंदन. थँक्यू काकू. थँक्यू काकू. आता स्वतःला जपायचं. तेजस, हिची काळजी घ्यायची हा. हो हो. आणि तू जास्त वागायचं नाही. उठताना बसताना सावकाश. आणि तेजस, हिला आता अजिबात ओरडायचं नाही. नाही सॉरी फाल्गुनी. आय एम सॉरी. खरंच सॉरी. मी ओरडलो. सॉरी. मी पण सॉरी आहे तेजस. चला आता डॉक्टरकडे जाऊया. नाही ना, आता नको तेजस, उद्या जाऊया. मी थकली आता, प्लीज. बर. पण मग घरातल्या सगळ्यांना सांगूया. हा, गुड न्यूज देऊया सगळ्यांना. चल ये. तेजस, नाही, मला हे कोणालाच सांगायचं नको. काय तू वेडी आहेस का? काय झालं? तेजस, मला नेत्राला हे कळू द्यायचं नाहीये. तिची सावली माझ्या बाळावर नको. बरोबर आहे ना काकूमा? बरोबर आहे. नकोच सांगायला. नेत्राला कळलं तर त्या बाईला सुद्धा कळणार. आणि ती बाई घरात असेपर्यंत अशी चांगली बातमी बाहेर यायला नको. ठीक आहे. पण मी काय म्हणते, शेखर भाऊजी आणि इंद्राणी ताईंना सांगूया ना, त्यांना खूप आनंद होईल. हो चालेल. आत्यांना सांगूया, बाबांना सांगूया. फाल्गुनी, सॉरी. तुमचा मुद्दा पटतोय मला, पण परिस्थिती खूप नाजूक झाली आहे. या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित हँडल कराव्या लागतील. मला हेच कळत नाही की नेत्राने असा निर्णय का घेतला. गेली 7 वर्ष झाली घरामध्ये हे असंच चालू आहे. नेत्राला सगळ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती कोणाच. घरातलं वातावरण दूषित होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा असंच दाखवलं की नेत्राच्या निर्णयात आम्ही तिची साथ देतोय. पण खरं तर नेत्र समोर असताना मी त्या मैत्रिणीशी बोलायचो, तिच्याशी चांगलं वागायचो, पण ती समोर नसताना मात्र फक्त नेत्रामुळे नाईलाजानं गेली 7 वर्ष आम्ही त्या मैत्रिणीला आसरा दिलाय. पण मला हे कळतच नाहीये की नेत्रा असं का वागतेय. काय माहित. आणि मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. नेत्रा सगळे निर्णय भावनेच्या भरात घेते, पण खरं तर अद्वैत तिने तिची चूक दाखवून द्यायला हवी. मग तू तिची साथ देतोय. गेली 7 वर्ष एकाच घरात जवळजवळ राहून सुद्धा सगळेजण एकमेकांपासून दूर केलेत. त्याच्या सद्वैतपासून तर केतकी, फाल्गुनी, नेत्रापासून मनानं दुरावलेत. मला हे सगळं समजत होतं, जाणवत होतं, पण तरी सुद्धा मी कुणा एकाची बाजू घेतली नाही, कारण ते योग्य ठरलं नसतं. त्याने परिस्थिती आणखीन बिघडली असती. डॅड सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण एक न्यूज द्यायची आहे. बोल ना. आता कार्यकर काकांचा फोन आला होता. लोणावळा सिटीमध्ये आपला जो रो हाऊस बनवण्याचा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला सगळे अप्रुव्हल्स मिळालेले आहेत. अरे काय सांगतोस काय? अरे वा, खरंच गुड न्यूज आहे. खरी गुड न्यूज आमच्याकडे आहे बाबा. तेजस, एक मिनिट. खरं तर आम्ही ही बातमी भाऊजी आणि इंद्राणी ताईंना सांगायला आलो होतो, पण बरं झालं तन्मय तू इथेच आहेस. तुलाही सांगतो, पण एक रिक्वेस्ट होती की आपण आता जेवढे आहोत ना, त्यांच्या व्यतिरिक्त घरात ही बातमी कुणालाच कळता कामा नये, प्लीज. ओके. पण झालं काय तेजस? आत्या, सासूमा, पप्पाजी आता पुन्हा या घरात लहान मुलाचा रडण्याचा आवाज येणार. तुम्ही आजोबा होणार आहात. कॉंग्रॅट्स. थँक्यू बाबा. अभिनंदन. थँक्यू आत्या.
अरे दादा काय न्यूज दिलीस तू. याचं सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. हा अरे आता काय म्हणाली काकू? अरे पण ही इतकी छान बातमी आहे, आपण सेलिब्रेट का करत नाही आहोत? नाही नको, आता नको. तनू, आधी डॉक्टरांकडून कन्फर्म करून घेऊया, मग करू. ओके. तेजस, तू मला इतकी छान न्यूज दिलीस तर मी तुला एक गुड न्यूज देतो आणि एक गिफ्ट देतो. लोणावळ्याचं आपलं रो हाऊसचं प्रोजेक्ट अप्रूव्ह झालंय. हो मी ऐकलं आता. ते तू लीड करायचंस आणि तिथे तुझ्या बाळाच्या नावानं रो हाऊस बुक करून टाक. थँक्यू बाबा. जा देवी आईच्या पाया पड. साखर ठेव देवी पुढे. ताई, यांनी जे काही केलं त्यासाठी मी माफी मागते. त्यांनी भाऊजींवर हात उचलायला नको होता, रागावर ताबा ठेवायला हवा होता त्यांनी. पण खरं तर माझंच चुकलं. म्हणजे मी तुम्हाला जाब विचारायला आले आणि शब्दाला शब्द वाढत गेला आणि मग हे सगळं घडलं. तुम्ही प्लीज बोलाल का तेजस भाऊजींशी? सांगा, काही मनात ठेवू नका. खरंच चुकलं. ताई, काय झालं तुम्हाला? काही त्रास होत? आनंदाची बातमी आहे का? तुम्हाला दिवस गेलेत? हा, ताई 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 सांगा ना, खरंच दिवस गेलेत का तुम्हाला? ताई सांगा ना, खरंय का हे? हो, मी प्रेग्नेंट आहे. माझ्यापासून लांब राहा. मला तुझी सावली माझ्या बाळावर नकोय. खरं तर मला तुला सांगायचंच नव्हतं, पण आता तुला कळलंय म्हणून सांगते. माझ्यापासून लांब राहा. माझी सावली बाळावर नको असं का बोललात ताई? मी स्वतः एक आई आहे म्हणून तुमची काळजी करते. पण ठीक आहे, तुम्ही कसंही वागलात तरी मला वाईट नाही वाटलं तुमच्या वागण्याचा. उलट मला खूप आनंद झालाय की देव्याने तुम्हाला आशीर्वाद दिला. तुम्ही माझ्याशी अबोला धरा, माझ्यावर रागवा,
पण मी तुमची मनापासून काळजी घेणार. चला आता फक्त 8 दिवस उरलेत. आता हा विषय नको, शांतपणे ब्रेकफास्ट करूया. प्लीज. सॉरी सॉरी सॉरी, मम्मीने फोन केला. खूप भूक लागली आहे काकूमा, खूप भूक लागली आहे. तब्येत बरी का तुझी? हा भाकरी. मस्त झाली आहे भाकरी. अमेझिंग काकूमा. मी नाही बनवलंय. मी आणि मैथिली मावशींनी बनवली आहे. आजपासून आम्ही तुमच्यासाठी असेच पौष्टिक पदार्थ बनवत आहोत. ताई, भाकरी खाऊन घ्या ना. आवडली ना तुम्हाला? नकोय मला. ताई, असं अन्नाला नाही म्हणून नाही, खाऊन घ्या. नेत्रा, मला खावा असं वाटेल तो मी बनवतील या तो काकूमा बनवून देतील. हो फाल्गुनी, तुला जे काही खावंसं वाटतंय ते मला सांग, मी बनवून दे. तुला आता भूक लागली, तू ऍपल खा, नंतर मी काहीतरी बनवून देते. पण भाकरी आहे ना, मग पौष्टिक आहे, खाऊ द्या ना त्यांना. नेत्रा, सांगितलं ना तुला एकदा. मला काकूमा या तो आत्या सासूमा बनवून देतील तेच मी खाणार. त्याशिवाय मी कोणाच्या हाताचा खाणार नाही. नाहीतर माझं हे बाळ सुद्धा जाईल. ताई, तुम्ही असा विचार करताय? तुम्हाला माहिती आहे ना मला किती आनंद झालाय. तुम्हाला दिवस गेले ते कळल्यानंतर. मी एक आई आहे. मी स्वतः एक आई आहे. मी असं कसं करेन? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही असं काहीतरी बोलू. नेत्रा, आम्हाला पण स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तू आमच्याशी असं वागशील. आणि आमच्या बाळाची काळजी घ्यायला आम्ही आहोत. आत्या आहेत, बाबा आहेत, काकू आहेत. दुसरं कोणी बघायची गरज नाहीये. मैडम, प्लीज कुछ कीजिए. म्हणजे माझा राग नेत्रावर नका ना काढू प्लीज. मी दोषी आहे ना, मी अपराध केलाय ना, तिच्यावर का संशय घेताय सगळे? प्लीज काहीतरी सांगा ना. फाल्गुनी प्लीज. तुम्ही तर बोलूच नका अद्वैत भाईजी. सुनो फाल्गुनी, फाल्गुनी ऐसे मत करो प्लीज.
जेव्हापासून तिला कळलंय ना तेव्हापासून तुझ्याबद्दल आणि तुझ्या बाळाबद्दलच विचार करते ती. काय खायला प्यायला घालू, कशी काळजी घेऊ. माझा राग तिच्यावर नको काढूस प्लीज. तुम्हाला कोणी वकिली करायला सांगितलीये का नेत्राची? तुम्हाला इथे एवढी वर्ष राहायला दिलं ना आणि अजून 8 दिवस पण दिलेत ना, मग मुकट्याने राहा आणि निघा ना एकदाच्या. इंद्राणीताई, या बाईला सांगा फाल्गुनी समोर यायचं नाही म्हणून. आणि फाल्गुनी, तू सुद्धा या बाईकडे अजिबात बघायचं नाही. तिकडे बघ. काकू नेत्रा प्लीज.